यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश। यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या घडामोडींवर। शेतकरी विधेयकाचा आपकडून विरोध, देशव्यापी आंदोलनाचा इशारा। कुटुंबियांनी अस्थि कलश न नेल्यास विसर्जित करणार। शासकीय मदतीकरिता डबेवाल्यांचे राज ठाकरेंना साकडे। आरक्षण स्थगिती विरोधात मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलला घेराव। नगर सोलापूर मार्गाच्या दुरावस्थेविरोधात भाजपाचे आंदोलन। शेतकरी कामगार विरोधातील कायदे राज्यात नको, राष्ट्रीय कामगार संघ। मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी ढोल बजाव आंदोलन। राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात मला माहित नाही, एकनाथ खडसे। छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची मोदी सरकार विरोधात पत्रकार परिषद। आम्ही 5 वर्ष सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो, मुंडे। केंद्र सरकारने मंजूर करून घेतलेल्या शेतकरी विधेयकाचा आम आदमी पक्षाने विरोध दर्शविला असून देशव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। केंद्र सरकारने राज्यसभेत मंजूर केलेल्या शेतकरी विधेयक कायद्याला आम आदमी पार्टी कडून विरोध दर्शविला असून केंद्र सरकारने शेतकरी विधेयक मागे घ्यावे, कारण या कायद्यामुळे बाजार समित्यांची यंत्रणा मुळापासून उद्ध्वस्त करण्याचा आणि शेती कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा डाव असून यामुळे शेतकऱ्यांना आधारभावाच्या संरक्षण कवचापासून कायमचे वंचित राहावे लागणार असल्याने या विरोधात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। तसेच शेतकरी विधेयकाच्या विरोधातील देशव्यापी आंदोलनात सर्वांनी शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव सुनील मोरे यांनी केले आहे। जो शेतकरी विरोधी बिल मंजूर केलं, सर्वप्रथम केंद्र सरकारचा आम्ही आम आदमी पार्टीतर्फे निषेध करतो, कारण की या बिलामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे। काळा बाजार याला संरक्षण भेटणार आहे। काळा बाजारी मोठमोठ्या कंपन्या हे साठवणूक करून ही शेतकऱ्यांची लुबाडणूक या माध्यमातून करू शकतात। आणि हा आवाज जेव्हा माननीय खासदार संजय सिंग आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार यांनी जेव्हा याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न केला तर त्यांना निलंबित करण्यात आलं। अशा या हुकुमशाही राजवटीचा सुद्धा आम्ही निषेध करतो। आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतात, त्यामुळे हा कायदा अन्यायकारक आहे शेतकऱ्यांसाठी। एपीएमसी हे संपुष्टात येणार आहे, शेतकऱ्यांना न्याय भेटणार नाही। आज अनेक व्यापारी तयार होतील, पण सर्व अदानी अंबानी यांच्या खिशात ह्या शेतीच्या विषयी सगळं कायदे जाणार आहेत। म्हणून येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांची चांगलीच गळचेपी होणार आहे। म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशातून हा कायदा त्यांनी मागे घ्यावा, एवढेच त्यांना या निषेधादरम्यान सांगणं आहे। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दया सिंग बावरे, बुलढाणा। अंतविधी होऊन पडलेले 200 अस्थि कलश मैदानच्या कुटुंबियांनी घेऊन न गेल्यास आम्ही ते विसर्जित करू असा इशारा स्मशानभूमी व्यवस्थापनाने दिला आहे। लॉकडाऊन, संचारबंदी, वाहनबंदी या दरम्यान मृत्यू झालेल्या तब्बल 200 जणांचे अस्थि कलश अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीतील लॉकरमध्ये पडून आहेत। त्यामुळे विद्युत दाहिनी स्मशानभूमी येथील लॉकरमध्ये जागा शिल्लक नसल्याने स्मशानभूमी स्थापनासमोर पेच निर्माण झालाय। त्यात दररोज 20 ते 25 जणांचा अंत्यविधी या ठिकाणी होत असून यातील 10 ते 12 जण कोरोनाबाधित असतात। एरवी अंत्यविधी झाल्यानंतर त्यांची राख नातेवाईक नेत असतात, मात्र कोरोनामुळे विविध अडचणी असल्याने तब्बल 200 मयत व्यक्तींची राख येथील लॉकरमध्ये सीलबंद पडली आहे। लॉकर शिल्लक नसल्याने स्मशानभूमी व्यवस्थापनाने नवीन 100 लॉकरची ऑर्डर दिली आहे। मात्र कोरोनाच्या भीतीपोटी आपलेसेही आता नकोसे झाले असल्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मृतांचे अस्थि कलश जर मयतांच्या कुटुंबातील लोकांनी न नेल्यास स्मशानभूमी व्यवस्थापन स्वतः या अस्थींचे विसर्जन करणार असल्याची माहिती हिंदू स्मशानभूमी व्यवस्थापनाने दिली आहे। हिंदू स्मशान संस्थेमध्ये अंत्येष्टी झाल्यानंतर जी रक्षा उपलब्ध होते, ज्या अस्थ्या मिळतात
ते बरेचसे लोक या करोना काळामुळे अस्त्या घेऊन जाऊ शकत नाही. कारण की रामटेक म्हणा किंवा नाशिक म्हणा किंवा हरिद्वार म्हणा सर्व जाण्याचे रस्ते बंद आहेत. तसेच काही मुलं विदेशामध्ये देखील आहे, ते देखील हे आपल्या वडिलांच्या म्हणा किंवा त्यांच्या नातलगांच्या अस्त्या घेऊ शकत नाही. त्यामुळे इथे लॉकरची व्यवस्था केलेली आहे. संस्थेमध्ये 200 लॉकर्स आहे आणि आजच्या काळामध्ये सर्व लॉकर्स याच्याकरता भरलेले आहे की कुणी मागील 4-5 महिन्यामध्ये कोणी अस्त्या घेऊन गेलेलेच नाही. त्यामुळे अस्त्या हे लॉकर्स आहे पूर्ण झालेले आहे. याकरता संस्थेद्वारे परत 100 नवीन लॉकर्स करण्याकरता ताबडतोब ऑर्डर दिलेला आहे आणि अपेक्षित आहे की या महिन्याच्या शेवटच्या आधी 30 सप्टेंबरच्या आधी आम्हाला 100 लॉकर्स आणखी मिळतील. आणि बरेचशा लोकांची अस्त्या साधारणतः आम्ही 6 महिन्यापर्यंत त्यांची वाट पाहतो. 6 महिन्यात जर येत नसतील कोणी घेण्याकरता तर त्यांना आम्ही पत्राद्वारे सूचना करतो, लेखी पत्राद्वारे तसेच फोनद्वारे देखील सूचना करतो. एक वेळ सूचना करतो, परत दुसऱ्यांदा आणखी सूचना करतो. 2 सूचनानंतर देखील त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स जर भेटत नसेल तर संस्थेतर्फे या रक्षांचं विसर्जन आम्ही करण्याकरता आधी आम्ही हरिद्वारला पाठवत होतो. पर्टिक्युलरली पौर्णिमेच्या दिवशी आमचा संस्थेचा मनुष्य जितके लोकांच्या अशा अस्थी आहे जे कोणी येत नाही तिथे विसर्जन करता घेऊन जात होते. परंतु आता सध्या करोना काळामुळे अमरावती हिंदू स्मशान संस्थेतर्फे ते त्रिवेणी जलाशय धामचं इथं केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. हे निर्माण जे केलेलं आहे हे निर्माण विधिवत यामध्ये मानसरोवर, गंगा, नर्मदा, तापी, चंद्रभागा या सर्व नद्यांचं पाणी आणून इथे आचार्य किशोरजी हातांच्या द्वारे उद्घाटन केलेलं आहे. त्यामध्ये बरेचसे लोक अस्थी इथे विसर्जन करतात. आता संस्थेतर्फे देखील जे लोक अस्त्या घेण्याकरता येणार नाही त्या अस्त्या आम्ही संस्थेतर्फे या त्रिवेणी जलाशय धामामध्ये त्यांना सूचना दिल्यानंतर विधिवत पूजा वगैरे करून पर्टिक्युलरली पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं विसर्जन करू अशी आमची इच्छा आहे. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दत्तराज इंगळे, अमरावती. लॉकडाऊनमुळे अडचणी सापडलेल्या मुंबईतील डबेवाल्यांनी सरकारने आर्थिक मदत द्यावी याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या 6 महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. राज्य सरकारने काही भागात अनलॉक केले असून अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकल सेवा सुरू केली आहे. या लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय बंद असल्याने मुंबईच्या डबेवाल्यांचाही धंदा बंद होता. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागल्याने मुंबईच्या डबेवाल्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि डबेवाल्यांच्या व्यथाही राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. तसेच मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन राज ठाकरे यांना दिले. तुम्ही चर्चा जर केली तर काहीतरी निर्णय तरी घ्या. एक तर तुम्ही हा सांगा देऊ किंवा नाही तरी सांगा, म्हणजे आम्हाला आशा तर. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी समाधान जाधव, मुंबई. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली स्थगिती उठवावी याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलला घेरावा घालत आंदोलन करण्यात आलंय. न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करत घेराव घालण्यात आला. मराठा आरक्षणावरील स्थगिती तातडीने उठवून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे व मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.
या दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी बैठकीचं आयोजनही करण्यात माहिती संयोजकांनी दिली आहे. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी सुदर्शन राऊत, जालना. मिरज गावात येथील नगर सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपने आंदोलन करीत निषेध नोंदविला आहे. केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरत विशाखापट्टणम महामार्ग तयार करण्यात आला. याकरिता 1200 कोटी रुपयांची तरतूद करून पहिल्या टप्प्यातील भूसंपादन निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झाला. या महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी राज्य सरकारकडे असून राज्य सरकारने रस्ता दुरुस्तीकरिता 45 लाख रुपये खर्च करून देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने राज्य सरकार विरोधात गांधीगिरीच्या मार्गाने रस्त्याचे भूमिपूजन करून कर्जत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर या रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आलाय. नगर ते सोलापूर हा जो महामार्ग आहे, या महामार्गाची अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि आत्तापर्यंत कमीत कमी या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या महामार्गावर ते 10 ते 12 या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि त्याच्यापैकी मिरज गावचा रोहित बगाडे म्हणून मांदळीच्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन तो त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेला आहे. असे अनेक जण या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत. या रोहित बगाडेला राज्य सरकारने या रस्त्याला जबाबदार म्हणून रोहित बगाडेच्या कुटुंबांना या ठिकाणी 50 लाखाची मदत करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी की जो रिलायन्स पेट्रोल पंप ते जी डुकरी नदी आहे यापर्यंतचा फक्त 1200 मीटरच्या पॅचसाठी 45 लाख रुपये खर्च करण्यात आले, परंतु तो रस्ता फक्त 10 ते 12 दिवस या ठिकाणी टिकला आणि 12 दिवसानंतर तो पूर्ण रस्ता फुटलेला आहे. जो ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीमध्ये टाकावं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते ठेकेदार हा एका सत्ताधारी पक्षाचा सदस्य आहे. त्याच्यामुळे सत्ताधारी त्याच्यावरती कारवाई करत नाहीत. त्याच्यामुळे हा रस्ता पूर्णपणे परत त्यांनी करून द्यावा आणि नगर ते जो चापडगाव कर्जत हद्दीपर्यंतचा जो पूर्ण रस्ता आहे ती राज्य सरकारची जबाबदारी आहे की दुरुस्तीचं काम हे राज्य सरकारकडे आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने त्या ठिकाणी दुरुस्त करावं आणि केंद्र सरकारचा जो विषय आहे ते खासदार साहेब त्यानंतर भूसंपदा असतं नवीन रस्ता असेल ते खासदार साहेबांच्या माध्यमातून बाकीचे कामं या ठिकाणी होणारच आहेत, परंतु राज्य सरकारने राज्य सरकारची जबाबदारी पार पाडावी. अन्यथा आम्ही हे धरणे आंदोलन केलंय, या पुढचं आंदोलन तीव्र असेल, मग ते गुन्हे दाखल झाले तरी चालेल, ते रस्ता रोकोचं पुढचं आंदोलन असेल. गेलं तर हा रस्ता केंद्र शासनाकडे आहे. सुरत पासून विशाखापट्टणम पर्यंत 12,000 कोटीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, परंतु या मधला जो पट्टा आहे तो पट्टा राहिलेला आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचं अनुदान किंवा भूसंपादनाचा विषय पूर्ण होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता ताब्यात घेत नाही आणि काम चालू करत नाही. तर आम्ही या निमित्त माननीय खासदार साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनीही माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून राहिलेला जो शेतकऱ्यांचा निधी आणि भूसंपादनाचा विषय आहे तो लवकरात लवकर पूर्ण करावा. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता
प्रतिनिधी जितेश बत्रा, अहमदनगर। केंद्र सरकारने पारित केलेला कृषी कायदा कामगार व शेतकरी हिताचा नसल्याने तो राज्यात त्याची अंमलबजावणी करू नका अशी मागणी राष्ट्रीय कामगार संघटनेने केली आहे। केंद्र सरकारने सहकारी बँका, खासगी उद्योग, रेल्वे अशा क्षेत्रांमध्ये खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे कामगार आणि कामगार संघटना मोडीत निघणार असून नुकतेच लोकसभेमध्ये खासगी उद्योगधंदे उद्योगपतींच्या घशात घालण्याचे धोरण आखण्यात आले आहे। केंद्र सरकारचा हा कायदा कष्टकरी श्रमिकांच्या हिताविरोधात असून हे कायदे राज्यात आणि जिल्ह्यात लागू करू नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ इंटकच्या वतीने सांगली जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागील काही 8-15 दिवसांमध्ये संसदेमध्ये जे कामगार हिताविरोधात, शेतकरी बळीराजाच्या विरोधात जे काय बिल आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष करून ज्या वेळा विपक्ष पक्षाचे सन्माननीय सदस्य अनुपस्थित असल्याचे बघून जे काही कायदे आणण्याचं केंद्र शासनाकडून व भाजप सरकारकडून जे कटुकारस्थान चालू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे व सन्माननीय जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री साहेबांना आमचं मागणं आहे की संसदेमध्ये मागील 15 दिवसामध्ये कामगारांच्या हिताविरोधात व शेतकऱ्यांच्या हिताविरोधात जे काय कायदे लागू करण्यात आलेले आहेत ते महाराष्ट्र राज्यात लागू करू नयेत व ते सर्व कायदे हाणून पाडून कामगार हिताविरोधात व बळीराजाच्या हिताविरोधात त्यांनी कायदे आणावेत। त्याचं निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता व शेतकरी व कामगार वर्ग त्याचं स्वागत करेल आणि केंद्र शासनाने आणलेल्या या कामगार हिताविरोधाच्या कायद्याचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहोत। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, सांगली। मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजाचे आक्रमक पवित्र हाती घेतला असून राज्यभरात विविध ठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलने केली जात आहेत। मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे विविध स्वरूपाच्या आंदोलनास सुरुवात झाली आहे। याच आंदोलनाचा भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात आंदोलनाची सुरुवात ढोल बजाव आंदोलनाने करण्यात येणार आहे। 29 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे। या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेऊन सर्वानुमते आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे। हिंगोलीमध्ये सर्व जिल्हा स्तरातून एक व्यापक बैठक अशा प्रकारची एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे राजकीय नेते, सर्व संघटनेचे नेते, सर्व पक्षाचे राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चाचे आणि सकल मराठा समाजाचे बरेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। सर्वांच्या अनुमते, सर्वांच्या संमतीने हे एक राज्यव्यापी आंदोलनाचं एक दिशा ठरवण्याच्या अनुषंगानं सुरुवातीला म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता हिंगोली येथे आणि हिंगोली जिल्ह्यातील जी काय 5 तालुके ते 5 तालुके म्हणजे हिंगोली सोडून हिंगोलीचं जे काय आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होईल आणि जे काही बाकीचे 5 तालुके संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने एकाच दिवशी ढोल बजाव आंदोलनचं आयोजन सर्व बैठकीमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्याची रूपरेषा अनुषंगानं सकाळी 11 वाजता संपूर्ण तालुका ठिकाणी आणि हिंगोली येथील जिल्हाधिकारी ठिकाणी ढोल बजाव आंदोलनाची सुरुवातीचं हे केलं आणि त्याच्यानंतर पुढील काय दिशा आहे मराठा क्रांती मोर्चाची व सकल मराठा समाजाची ही त्यानंतर जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्याचं निवेदन देण्यात येईल ते निवेदनानं जर शासनामार्फत त्याचा काही पाठपुरावा जर नाही केला तर त्यानंतर जी काय आहे ती ठोस भूमिका सकल मराठा समाजाने घेण्यात येईल। फक्त तोपर्यंत की हे शासनाला एक निर्देशन करण्यात यावं आणि शासना दरबाराने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एक नोंद घेण्यात यावी म्हणून दिनांक 29 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता एक ढोल बजाव आंदोलन ही असं ठरलेलं आहे। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी अफसर शेख, हिंगोली। भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असताना मला माहितीच नाही अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे।
राज्यात राजकीय घटनांना वेग येत असताना राज्यातील भाजपा नेतृत्वांकडून अन्याय झाल्यासंदर्भात जाहीरपणे अनेकदा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविले। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे चर्चेला उधाण आले असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मला या संदर्भात काही माहीत नाही, ज्यांनी बैठक घेतली त्यांना विचारा असे विधान करत या प्रवेशाबाबतचे खंडन केले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे। मुंबईत एक मोठं वादळ सुटलेलं या विषयाची मला स्वतःच माहिती नाही। ज्यांनी हा विषय काढला असेल त्यांना त्याची माहिती असेल त्यांच्याकडे चर्चा करा। पण शिवसेनेने अगोदर जाहीररित्या केलेली आहे, काँग्रेसने केलेली आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघताय आणि आता पुन्हा राष्ट्रवादी समोर पुणे ज्यांनी मागणी केलेली आहे याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे, उत्तर मी कसं काय देणार आहे? आज राष्ट्रवादीची स्पेशल बैठक आपल्या नावाची होती मुंबईमध्ये, मला माहिती नाही। बैठक असेल तर बैठकीमधलं त्यांना माहिती असेल ना, मला कसं माहिती असणार कसं झाली बैठक आणि काय असणार आहे? चला, यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी अशफाक पिंजारी, जळगाव। राज्यासह देश पातळीवर मोदी सरकार विरोधात वातावरण पेट घेत असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारचा चांगला समाचार घेतलाय। केंद्र सरकारची कृषी विधेयकं मंजूर झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कृषी विधेयकाच्या विरोधात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी भूपेश बघेल यांनी मोदी सरकारने केलेली नोटबंदी, जीएसटी सारखे अनेक झटके देत आहेत। अगोदर एअरपोर्ट निलाम केले, रेल्वे स्टेशन प्रायव्हेट केले आणि आता शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप करत कृषी विधेयकांची देशात जर अंमलबजावणी झाली तर अनेक कृषी संघटना बेरोजगार होतील, तसेच अनेक कृषी व्यापारीही बेरोजगार होतील। त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी असल्याची माहिती भूपेश बघेल यांनी दिली आहे। त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर काँग्रेसचे आमदार किसन ठाकरे आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते। सभी हमारे आने से पहले मुझे अखिल भारतीय कांग्रेस कमेटी की तरफ से निर्देश हुआ था कि अभी जो किसानों के खिलाफ लोकसभा में विधेयक पारित होंगे उसके बारे में यहाँ नागपुर में आकर प्रेस कॉन्फ्रेंस करना, उसके बारे में दादा से वो बात हुई थी। आदरणीय साथियों, मोदी जी जब से प्रधानमंत्री बने हैं देश के विभिन्न वर्ग के लोगों को झटके पे झटके दिए। पहला झटका नोटबंदी का था, काला धन तो वापस आया नहीं, बहुत सारे बैंक बंद हो गए। फिर दूसरा झटका जीएसटी का था, दूसरी आजादी के रूप में उसे प्रस्तुत किया गया, लेकिन बहुत से कारोबारी दिवालिया हो गए। तीसरा लॉकडाउन अचानक घोषित किए, करोड़ों लोग बेरोजगार हो गए और पैदल अपने घर जाने के लिए बात की। अभी फिर से एक झटका उन्होंने दिया है, जो एक काले कानून के रूप में हमारे सामने है।
इसके पहले आपने देखा कि एयरपोर्ट नीलाम कर दिए गए, रेलवे स्टेशन नीलाम कर दिए गए और अब बारी किसानों की जमीन पर है। पहला कानून उन्होंने कृषि उपज व्यापार वाणिज्य संवर्धन और सरलीकरण विधेयक 2020, इसमें उन्होंने कहा एक राष्ट्र एक व्यापार। दूसरा संशोधन उन्होंने किया कृषक सशक्तिकरण संरक्षण कीमत आश्वासन और कृषि सेवा पर करार विधेयक 2, जिसे कॉन्ट्रैक्ट फार्मिंग के रूप में हम सब जानते हैं। तीसरा आवश्यक वस्तु अधिनियम में संशोधन किया गया। एक राष्ट्र एक व्यापार, हमने देखा कि 1 नेशन 1 टैक्स नारा दिया, लेकिन जीएसटी हुआ क्या? 5 स्लैब बने हुए हैं 0% से लेकर 28% तक। और स्थिति ये है कि जीएसटी का पैसा जो उत्पादक राज्य है उन राज्यों को 5 वर्ष तक के जो अंतर की राशि है उसे देने की बात उन्होंने कही थी, लेकिन इस वर्ष अप्रैल से लेकर आज तारीख तक जीएसटी का अंतर का राशि नहीं मिला है। मेरे छत्तीसगढ़ में 2 किस्त अभी तक तो मिल जाना चाहिए था, ये तीसरे किस्त क्योंकि अब सितंबर समाप्त होने वाला, अक्टूबर में मिलने वाला है, तीसरा किस्त भी नहीं मिलेगा। करीब 3000 करोड़ की राशि हमको मिलनी थी जो कि नहीं मिला। अब वो कहते हैं कि आप बैंक से उधार ले लीजिए, पैसा हमारा ब्याज हम देंगे। वैसे ये कहते हैं एक राष्ट्र एक व्यापार, एक शब्द और जोड़ा है और वो शब्द है दर। एक राष्ट्र है, एक व्यापार है, एक ही कीमत होना चाहिए, एक ही दर होना चाहिए, जो कि उन्होंने नहीं किया। इससे किसानों को नुकसान होगा। मंडी आप समाप्त कर देंगे। अलग अलग राज्यों में मंडी के अलग अलग कानून बने हुए हैं जो केंद्र सरकार निर्देश करती है और राज्य सरकार उसे अनुपालन करते हुए अपने नियम में संशोधन करती है। जबकि कृषि है वो राज्य का विषय है। इसके बावजूद भी केंद्र सरकार ने राज्यों से कोई परामर्श नहीं किया, न ही किसान संगठनों से परामर्श किया और सीधा सीधा ये कानून बना दिया। और इससे नुकसान यह होगा कि मंडियों में मंडी की अपनी व्यवस्था होती थी। मंडी में वही लोग बोली लगा सकते थे जो मंडी लाइसेंस लेते थे। भुगतान 1 दिन से 5 दिन के भीतर में कर दिया जाता था। और यदि कोई क्रेता और विक्रेता के बीच में कोई विवाद हो तो मंडी सचिव ही फाइनल अथॉरिटी हुआ करते थे जो 5 दिन के अंदर में उसे निराकृत कर देते थे। लेकिन अब जो नियम बना है उसमें मंडी लाइसेंस लेने की कोई जरूरत नहीं है। मंडी में जाके खरीदी करने की कोई जरूरत नहीं है। आपके पास पैन कार्ड होना चाहिए। पैन कार्ड के माध्यम से बाहर में आप खरीदी कर सकते हैं। इससे यदि कोई विवाद होता है तो एसडीएम एक पैनल बनाएगा और वो सुझाव देंगे, उसके हिसाब से होगा। वो 7 दिन, फिर 15 दिन, फिर 7 दिन, इस प्रकार से ये कई सप्ताह बीत जाएगा, लेकिन किसान को न्याय नहीं मिलेगा। और फिर यदि लाइसेंस है तो लाइसेंस निरस्त करने की व्यवस्था थी। 5 दिन में यदि पेमेंट नहीं करता तो 5वें दिन उसका निरस्त हो जाता था हमारे छत्तीसगढ़ में। लेकिन अब पैन कार्ड में आप क्या निरस्त करेंगे? और बाहर में भी खरीदी बिक्री हुई है तो फिर उसके पकड़ क्या है? यदि किसान ने धान बेचा, गेहूं बेचा, कोई सामान बेचा तो उसके पास आधार क्या है कि उन्होंने बेचा और इतना सामान दिया है। मंडी में तो ये मंडी एक्ट के माध्यम से ये प्रमाणित होता था कि हाँ ये किसान है, इतने एकड़ जमीन है, इतना धान या गेहूं लाया है और वो खरीददार खरीदता था
तो वो पूरा प्रमाणित रहता था। लेकिन अब बाहर मंडी के बाहर में खरीदी होगी, पेन कार्ड के माध्यम से खरीदी होगी, तो आप कैसे उससे जस्टिफाई करेंगे कितना अनाज उन्होंने बेचा या उन्होंने खरीदा, पैसा दिया नहीं दिया, और उसका निराकरण कैसे होगा? तो इसका मतलब ये है कि मंडी को आप समाप्त करना चाहते हैं, और मंडी यदि समाप्त होगा तो मंडी में कार्यरत कर्मचारी जो जिन प्रदेशों में मंडी की व्यवस्था है, जिसमें हजारों मंडी कर्मचारी हैं, अधिकारी हैं, उनके पास कोई काम नहीं रहेगा। सारा इंफ्रास्ट्रक्चर जो बना हुआ है, जो पिछले 6-7 दशक से जो मंडी का स्ट्रक्चर तैयार किए हैं, अब वो स्ट्रक्चर समाप्त हो जाएगा। जो अड़तिया काम कर रहे थे, जो कोलिया काम कर रहे थे, जो हमार काम कर रहे थे, वो सारे लोग बेरोजगार हो जाएंगे। जो ट्रांसपोर्टर काम कर रहे थे, उनके पास भी कोई काम नहीं रहेगा। दूसरा, जो कॉन्ट्रैक्ट फार्मिंग की बात है, कॉन्ट्रैक्ट फार्मिंग करने की व्यवस्था आपने कर दी, मतलब सीधी सीधी बात है, आप अपने क्षेत्र में मजदूर हो जाएंगे, आप मालिक नहीं रहेंगे। कॉन्ट्रैक्ट करने के बाद यदि सरकार इसमें ये कर देते कि जो एमएसपी तय है उससे नीचे कोई एग्रीमेंट नहीं होगा, तो निश्चित रूप से किसानों को लाभ हो सकता था। लेकिन भोले भाले किसानों को, जो हमारे छत्तीसगढ़ में, हिंदुस्तान में आधे से अधिक किसान सीमांत कृषक हैं या लघु कृषक हैं, ऐसी स्थिति में वो जो मंडी तक नहीं आ सकते, वो कहते हैं कि आप कॉन्ट्रैक्ट फार्मिंग करेंगे, उसको वो उससे तय होगा, वो चाहे रेट दे न दे, आप देखेंगे। इस प्रकार से अभी फसल बीमा निजी कंपनियों के हाथ में दिया गया था, रिजल्ट क्या है? किसानों को मुआवजा के तहत किसी को 90 रुपये, किसी 30 रुपये, किसी 5 रुपये, किसी 100 रुपये, किसी 500 रुपये बीमा का लाभ मिला, और जो बीमा कंपनियां हैं उसको सैकड़ों करोड़ रुपए का लाभ हुआ इसी देश में। ये कॉन्ट्रैक्ट फार्मिंग भी उसी प्रकार से, जैसे बीमा किसानों के लिए हानिकारक रहा और निजी कंपनियों के लिए लाभदायक रहा, उसी प्रकार से कॉन्ट्रैक्ट फार्मिंग भी किसानों के लिए हानिकारक, और जो कॉन्ट्रैक्ट करेगा, कॉन्ट्रैक्ट फार्मिंग करवाएगा, उसको मुफ्त में जमीन मिल जाएगी, मुफ्त में मजदूर मिलेगी। तीसरा जो सबसे बड़ी बात है, जिसके तरफ किसी का ध्यान नहीं गया, वो आवश्यक वस्तु अधिनियम। आवश्यक वस्तु अधिनियम में पहले ये तय था कि आप अनाज कितने क्विंटल तक के रख सकते हैं। वो अलग अलग राज्यों में वो सीमाएं अलग अलग तय थी, लेकिन अब जितने भी जमाखोर लोग हैं उनको छूट दे दी गई। यदि आपात स्थिति है या युद्ध की स्थिति है, तभी छोड़ के कोई भी व्यक्ति कितना भी अनाज। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दर्शन तिडके, नागपूर। केवळ साखर कारखानदारांना मदत देऊन शेतकरी हिताचे निर्णय मागील 5 वर्षात भाजपा सरकारने न घेतल्याने सुडाचे राजकारण केले, ते आता मी होऊ देणार नसल्याची भूमिका मुंडे यांनी व्यक्त केली आहे। भाजपाच्या मागील 5 वर्षाच्या काळात ऊसतोड मजुरांवर अन्यायच होत गेला, म्हणून महाविकास आघाडी सरकारने असा निर्णय घेतला की कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक नाही राहिला पाहिजे। 5 वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे। आता सुडाचे राजकारण करणार नाही आणि करू देणार नाही। राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता ऊसाचं गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। तसेच 34 साखर कारखान्यांची राखीव हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यात परळीच्या कारखान्याचाही समावेश आहे। असं असतानाच आम्ही 5 वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो, तरीही सुडाचे राजकारण करणार नाही, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली आहे। यांनी मत व्यक्त केलं की ओबीसी मोठं करावं, त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं। नाही, ओबीसी समाजाने यापूर्वीही मराठा समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। ओबीसीचं आता जे काय प्रचलित आरक्षण आहे, त्या प्रचलित आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का न लागता त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणाचे सर्व फायदे द्यावेत, ही भूमिका आमची आहेच।
त्यामुळे ही नवी भूमिका नाही. मी गेली 1999 पासून मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं आजही मला या गोष्टीचं म्हणजे सांगायला मला आनंद होतो की आजपर्यंत प्रत्येक चळवळीमध्ये मला या ठिकाणी मराठा आरक्षणाचा भाग घेता आला. भूमिका आमची हीच आहे की प्रचलित आरक्षणाला कुठेही ओबीसीच्या धक्का न लागता ओबीसीच्या आरक्षणाचे सर्व फायदे मराठा समाजाला या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. नाही की ज्या काही ऊसतोड मजूर संघटना आज मागणी करतायत त्या सर्व ऊसतोड मजुराच्या संघटनाची जी भावना आहे तीच ऊसतोड मजुरांची भावना आहे. खऱ्या अर्थानं मागच्या 5 वर्षामध्ये कधीच यापूर्वी जसा लवाद नेमला गेलेला आहे तसा 3 वर्षाच्या वरती ऊसतोड मजुरांच्या करार झाला नाही. पण मागचे 5 वर्ष अशा पद्धतीनं ऊसतोड मजुरांची गळचिपी केली आणि कधी नाही ते इतिहासात 5 वर्षाचा करार झाला. वाढ सुद्धा 5% वर मागच्या काळात झाली नाही. हा फार मोठा अन्याय ऊसतोड मजुरांवरती झालेला आहे. त्या काळामध्ये कदाचित त्यावेळेस लवाद जे ऊसतोड मजुरांच्या बाजू मांडणारे लोक होते कदाचित त्यांना ऊसतोड मजुरांचा खरा प्रश्न कळाला नसावा. अनेक काही गोष्टी असाव्यात. पण आता जी काही ऊसतोड मजुरांची भावना आहे तीच संघटनांची भावना आहे आणि त्या संघटनाची जी भावना आहे त्या भावनेला आदर ठेवून राज्य सरकारने निर्णय करावा अशी मला या ठिकाणी माझं स्वतःचं मत आहे. महामंडळासंदर्भात काय भूमिका असणार कारण महामंडळ स्थापन झालेले पण ते अद्यापही कार्यान्वित झाले नाही. खरी गोष्ट आहे. महामंडळ खरं तर मागच्या काळामध्ये स्थापन केलं परत त्यांनी रद्द केलं. पण आम्ही ते महामंडळ स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ आम्ही स्थापन केलं. त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय आमच्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री जे वित्तमंत्री म्हणून त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडत होते त्या अर्थसंकल्पात सुद्धा ऊसतोड मजुरांच्या या महामंडळाला भरीव निधी दिला जाईल याबाबतची त्याच्यात घोषणा केलेली आहे. आणि मी आपल्याला सांगतो की मी स्वतः एका ऊसतोड मजुराचा मुलगा आहे आणि त्यामुळं स्वाभाविकच माझं ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावरती फार मोठे तळमळ आहे. गेली 20-22 वर्ष मी त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करत आलो आहे. म्हणून मी राज्य सरकारला विनंती करून ही ऊसतोड मजुरांचं महामंडळ मी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे घेतलं कामगार विभागाकडून. कारण हेच होतं की या ऊसतोड मजुराच्या महामंडळातून फार मोठं काम ऊसतोड मजुरांसाठी या राज्यातल्या आपल्याला उभं करायचं आहे. त्या पद्धतीची पुढच्या आठवड्यात आम्ही ऊसतोड मजुराच्या महामंडळाचं धोरण ठरवण्याच्या संदर्भातली एक व्यापक बैठक आम्ही या ठिकाणी करतोय. लवकरच कार्यासन पण याचं ठरवतोय, याचं ऑफिस ठरवतोय. ऑफिस ठरवल्यानंतर स्टाफपासून ते ऊसतोड मजुरांना या महामंडळातून काय काय योजना आणि काय काय लाभ दिला जाणार आहे त्याचं धोरण सुद्धा येत्या 8 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी ठरवतोय. 1 महिन्याभरामध्ये हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ हे कार्यरत असेल. ऊसतोड मजुरांच्या लाभासाठी ते कार्यरत असेल, त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी कार्यरत असेल हे मी या निमित्तानं आज आपल्याला सांगतोय. थँक्यू. आरक्षणाचा विषय आता खूप प्रचंड गाजतो आहे. अनेकांचं मत आहे की आता बरोबर भाजपच्या अनेक नेत्यांचे कारखाने दानवे असतील, मोहिते पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, विखे पाटील असतील, विशेषतः वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या मदतीबाबत चर्चा सुरू आहे की तुम्ही त्या मतदारसंघात असतानाही तो निधी दिला गेला नाही. मुळामध्ये एकूणच आज महाराष्ट्राची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर यावर्षी कधी नाही ते एक्सेस केन म्हणजे एक्सेस ऊस आहे, अतिरिक्त ऊस आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला की कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहिला नाही पाहिजे, त्याचं गाळप झालं पाहिजे. म्हणूनच कसल्याही प्रकारचं राजकारण न करता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आणि जवळजवळ 34 कारखाने त्या सर्व कारखान्याची थक हमी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि ही थक हमी घेतल्यामुळे अनेक कारखान्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आता यामध्ये सर्वच पक्षाचे कारखाने आहेत. शेवटी कारखानदारी ऊसाची जी आहे ती काही कुठल्या पक्षाच्या नेत्याची जरी असली तर शेवटी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी जातो. आता स्वाभाविक आहे की ज्यावेळेस 34 कारखान्यामध्ये परळीच्या श्री वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं नाव येतं त्यावेळेस त्या कारखान्याला मदत कशी दिली गेली. कधीही आम्ही कुणीच सुडाचं राजकारण, सूडबुद्धीचं राजकारण या ठिकाणी केलं नाही. भलेही 5 वर्षामध्ये आम्हाला या सूडबुद्धीच्या राजकारणाचं बळी व्हावं लागलं
तरी सुद्धा आम्ही सत्तेत आल्यावर मात्र असं राजकारण आम्ही करणार नाही हे आम्हाला ठरवलं आहे आणि आदरणीय पवारसाहेबांची आम्हाला सर्वांना शिकवण आहे. दुसरं, वैद्यनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये माझं स्वतःचं त्या कारखान्याच्या बाबतीमध्ये एक वेगळं मत आहे, एक माझी वेगळी भावना आहे. कारण त्या कारखान्याच्या उभारणीपासून ते कारखाना व्यवस्थित जोपर्यंत चलत होता तोपर्यंत तो कारखाना माझ्या वडिलांनी, स्वर्गीय पंडित अण्णांनी पाहिलेला. त्याच्या जडणघडणीमध्ये माझ्या वडिलांचं, स्वर्गीय मुंडे साहेबांचं जेवढं योगदान आहे तेवढंच माझ्याही वडिलांचं योगदान आहे, अनेक शेतकऱ्यांचं योगदान आहे, अनेक सहकाऱ्यांचं योगदान आहे. त्यामुळे तो कारखाना बंद राहणं माझ्या दृष्टीने ते माझ्या मनाला न पटणारं होतं. आम्ही सूडबुद्धीचं राजकारण करत नाही तर आम्ही विकासाचं राजकारण करतो. भलेही माझ्या मतदारसंघातला तो कारखाना, त्या कारखान्याचा चेअरमन हा वेगळ्या पक्षाचा असला, त्यांनी आमच्यावर सूडबुद्धीचं राजकारण जरी त्या काळात केलं असलं तरी आम्ही ते करणार नाही. शेवटी हा कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि त्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांचा ऊस वैद्यनाथने आता घेऊन जावा ही जबाबदारी सुद्धा या निमित्तानं सरकारने पैसे देताना त्यांच्यावरती टाकलेली आहे. मला असं वाटतं की आता आम्ही निधी दिलाय, आम्ही सकारात्मक राजकारण केलंय, आम्ही विकासाचं राजकारण केलंय. आता त्यांनी सुद्धा सकारात्मक राजकारण करून कारखाना चालवावा आणि वैद्यनाथ कारखान्यामध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी घ्यावा आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करावी या भावनेतून आम्ही ही मदत केलेली आहे. पण आपण बघितलं भाजपच्या काळात म्हणजे अगदी शेवटच्या काळामध्ये 2019 सत्ता जाता आता काही कारखान्यांना थकामीचा निर्णय झाला होता, तर सगळे कारखाने भाजपशी संबंधित होते. तुम्ही देताना भाजपच्या नेत्यांनाही दिलेला आहे या थकामी. हा तर मूळ फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही सत्तेत होतात भारतीय जनता पार्टीने फक्त त्यांच्या संबंधित लोकांच्या कारखान्यांना थकामी देण्याचा निर्णय केला आणि त्या पद्धतीचं सूडबुद्धीचं राजकारण त्यांनी, एक वेंडेटिव्ह राजकारण त्यांनी करायचं ठरवलं. आम्ही मात्र असं करणार नाही. हे आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारनं या ठिकाणी कारखान्याची थकामी घेताना दाखवून दिलंय. म्हणूनच या 34 कारखान्यामध्ये सर्व राज्यातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचे ते कारखाने आहेत. शेवटी त्या कारखान्याचं प्रतिनिधित्व कुणी करावं आणि तो कुठल्या पक्षाचा हा ज्याचा त्याचा निर्णय. पण राज्य सरकार म्हणून महाराष्ट्रातली जनता ही आमच्या सर्वांची आहे. ती जनता कुठल्या एका पक्षाची नाही आहे. ऊस उत्पादक शेतकरी कुठल्या एका पक्षाचे नाही आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पक्ष नसल्यामुळं आम्ही सर्व पक्षाच्या कारखान्याला थकामी द्यायचा निर्णय केला आहे. हेच खऱ्या अर्थानं सकारात्मक राजकारण आहे जे भारतीय जनता पार्टीला सत्तेत येऊन करता आलं नाही मागच्या 5 वर्षात आणि आता सुद्धा केंद्रामध्ये आपण पाहतोय ते करता येत नाही. सर, पण पंकजा मुंडेंचं असं म्हणणं आहे की पाठपुरावा केल्यामुळे ती मदत मिळू शकते. आता एक लक्षात घ्या, पाठपुरावा त्यांनी केला, त्यांनी कुठं केला, कसा केला, कुठून केला, इथून केला का परदेशात बसून केला हे मला काही सांगता येणार नाही. पण तिथल्या पाठपुराव्याने ही थकामी मिळते का मंत्रिमंडळाचा एक मंत्री ज्यावेळेस इथं या सर्व कामकाज पाहताना आम्ही सगळ्या गोष्टीत सकारात्मक बाजू घेऊन त्या कारखान्याची शिफारस करतो त्यावेळेस थकामी मिळते एवढं समजायला महाराष्ट्राची जनता नक्कीच ज्ञानी आहे. सर, दुसरा एक मुद्दा आहे की ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे. ते म्हणतात की लवाद रद्द करावा आणि सर्वाधिकार जे आहे ते शरद पवारांकडे द्यावे जेणेकरून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील. कशा पद्धतीने बघता येईल? नाही, यामध्ये जवळजवळ सर्व संघटनेचं असं म्हणणं आहे की जो पूर्वी लवाद होता त्या लवादाची मुदत आता संपलेली आहे. त्या लवादामध्ये ऊसतोड, लाखो ऊसतोड मजुरांचा निर्णय हे 1-2 लोक बसून त्या ठिकाणी करायचे. म्हणूनच सर्वांची भावना ही झालेली आहे की आदरणीय पवारसाहेबांनी याच्यात पुढाकार घ्यावा आणि ऊसतोड मजुरांच्या जी काही वाढ करण्याच्या संदर्भातला, मुकदमाच्या वाढ करण्याच्या संदर्भातला, बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक त्यांची वाढ करण्याच्या संदर्भामध्ये असेल, ऊसतोड मजुरांच्या विमा करण्याच्या संदर्भात असेल, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातला असेल, त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातला असेल, ऊसतोड मजुरांच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या संदर्भातला असेल, या सर्व विषयावरती आदरणीय पवारसाहेबांनी कायमचा तोडगा काढावा ही भावना आता सर्व ऊसतोड मजुराच्या संघटनेची या ठिकाणी झालेली आहे. त्यांनी माझ्याकडे पण अनेक जणांनी निवेदन या ठिकाणी दिलेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की या दरम्यान आता राज्य सरकार आणि साखर संघ काय यात निर्णय करत आहे, तेच लवाद का त्या ठिकाणी वेगळी समिती राज्य सरकार गठीत करत आहे, त्या समितीच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे येणाऱ्या काळात आपल्याला काही दिवसामध्ये लक्षात येईल. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी राजेश मोरे, मुंबई. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत. तोपर्यंत घरात रहा, सुरक्षित रहा. नमस्कार.